हरे कृष्ण. सर्वांचं स्वागत आहे. हरे श्री कृष्ण. श्री राधा गोविंद इस्कॉन मँगलोर तर्फे घेतला जाणारा हा लेव्हल 2 चा अभ्यासक्रम आहे आणि आपण अध्याय 2 चं अध्ययन करत आहोत. तर प्रथम आपण मंगलाचरणने सुरुवात करूया. हरे कृष्ण. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिका कान्त राधाकान्त नमोऽस्तुते। तप्त काञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। नमः ओम विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी इति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण सर्वांना. सर्वात प्रथम आपण श्रीला प्रभुपाद यांना साष्टांग प्रणाम करूया, ज्यांनी आपल्याला समजेल अशा साध्या सोप्या भाषेमध्ये भगवद्गीता आपल्यासाठी लिहून ठेवली. त्यामुळे भगवद्गीतेचं हे ज्ञान आपण ग्रहण करू शकत आहोत. श्री श्री राधा गोविंद इस्कॉन मँगलोरचे अध्यक्ष नामानिष्ठ दास प्रभूजी यांना सादर प्रणाम करूया, ज्यांनी हा अभ्यासक्रम आपल्यासाठी बनवला आणि झूमद्वारे आपल्या सर्वांना हा उपलब्ध करून दिला. त्यामुळे घरी बसल्या या संधीचा आपण लाभ घेऊ शकत आहोत. अन्वय माताजींना प्रणाम करते, ज्यांनी मला भगवद्गीता शिकवली. मराठी इस्कॉनच्या सर्व टीमला प्रणाम करते, त्यांचे धन्यवाद देते, कारण त्यांच्या सहकार्याच्या शिवाय हा अभ्यासक्रम घेणं आपल्याला शक्य होत नाही. वर्गाला उपस्थित असणाऱ्या सर्व भक्तांना सादर प्रणाम आणि सर्वांचं परत एकदा स्वागत. तर आपण अध्याय 2 बघतो आहोत. 41 श्लोक आपण पूर्ण केलेले आहेत. 41व्या श्लोकामध्ये आपण व्यवसायात्मिका बुद्धीबद्दल शिकलो. व्यवसायात्मिका बुद्धी म्हणजे आपण समजून घेतलं होतं निश्चयात्मक बुद्धी, म्हणजे दृढपणे विश्वास ठेवणे की मी कृष्णांचा सेवक आहे, त्यांची भक्ती करणं हे माझं कर्तव्य आहे. आणि व्यवसायात्मिका बुद्धी म्हणजे निश्चयात्मक बुद्धी म्हणजे काय, की हे एकच ध्येय असतं, त्याचा एकच निश्चय असतो. आता ज्याचा निश्चय असा दृढ झालेला आहे कृष्ण भावनेमध्ये, त्याला व्यवसायात्मिका बुद्धी म्हटलेला आहे. मग जो अशी व्यवसायात्मिका बुद्धी ठेवतो, अर्थातच तो इंद्रिय तृप्तीकडे आकर्षित होत नाही. इंद्रिय भोगामध्ये आकर्षित असलेला व्यक्ती कसा असतो, भोगाचे अनेकविध प्रकार असतात, म्हणून त्यांची बुद्धी बहुशाखा बुद्धी म्हटली जाते. बुद्धीला अनेक पाटे फुटलेले असतात, कारण इंद्रिय भोगांचे विषय वेगळे वेगळे असतात. हे खायचं, ते बघायचं, इथे जायचं, ते विकत घ्यायचं. पण जी व्यवसायात्मिका बुद्धी असते, जी सद्बुद्धी म्हणूया, जी आपल्याला कृष्णांकडे घेऊन जाते, कृष्णांच्या ठिकाणी जी स्थिर होते, ती बुद्धी आपल्याला आत्मसाक्षात्काराचा मार्ग दाखवते. आणि या उलट जी दुर्बुद्धी आहे किंवा कुबुद्धी आहे, जी आपल्याला अनेक वासनांचा उपभोग घ्यायला इंद्रिय तृप्तीसाठी प्रवृत्त करते, ही बुद्धी कशी आहे, अविवेकी बुद्धी आहे आणि ही आत्म्याला कधीही संतुष्टी प्राप्त करून देऊ शकत नाही. तर ही जी व्यवसायात्मिका बुद्धी आहे ना, निश्चयात्मक बुद्धी कृष्णांकडे जाण्याची, तिला आपण खूप गंभीरतेने घेतलं पाहिजे. म्हणजे अगदी थोड्या प्रमाणात का असेना आपल्यामध्ये हिचा जर का आपण क्रमशः विकास करत गेलो, तर ती आपल्याला भगवंतांच्या चरणांपर्यंत निश्चित घेऊन जाणार आहे. तर अशी व्यवसायात्मिका बुद्धीबद्दल कृष्ण अर्जुनाला म्हणाले की अर्जुना, तू अशी व्यवसायात्मिका बुद्धी ठेव ज्याद्वारे तुझे असमंजस दूर होतील. अर्जुनाच्या मनामध्ये अर्जुनाची बुद्धी कशी होती, बहुशाखा बुद्धी होती. त्याला काही काय गोष्टी बघा त्याला आठवत होत्या की हे माझे सगळे स्वजन आहेत, यांची मी हत्या करेन तर मला पाप लागेल, नंतर कौटुंबिक परंपरा नष्ट होतील, मला राज्य प्राप्तीचा आनंद नाही, असे अनेक विचार तो करत होता. तर कृष्ण अर्जुनाला काय म्हणाले, मी तुझा गुरु आहे
आणि मी तुला जे सांगतो त्याकडे तू लक्ष दे, माझी आज्ञेचं पालन कर. आणि अशी जर का तू व्यवसायात्मिका बुद्धी ठेवलीस तर तुझ्या मनामध्ये जे काही असमंजस आहेत ते दूर होतील. तर मी तुम्हाला ग्रुपमध्ये चार्ट पाठवला होता बघा. त्यामध्ये आतापर्यंत आपण 4 कारणं जी आहेत ना युद्ध न करण्याची अर्जुनाने दिली होती, आणि त्यावरचं मार्गदर्शन आपण समजून घेतलेलं आहे जे कृष्णांनी केलं ते. चौथं कारण, 5वं कारण जे होतं कौटुंबिक परंपरा नष्ट होतील, यावरचं मार्गदर्शन कृष्ण आता 3ऱ्या अध्यायामध्ये करणार आहेत. तर आज आपण 42व्या श्लोकापासून सुरुवात करतोय. श्लोक वाचायला आहेत वरदा माताजी? माताजी मी वाचू? हो वाचा माताजी. प्रयत्न करू का? हा वाचा वाचा. हरे कृष्ण. हा यामिमां पुष्पिता वाचन् प्रवदन्त विपश्चितः वेदवादरता पार्थ नान्यदस्तीति वादिनः. हरे कृष्ण. पुढचा पण वाचू? हो 43वाही वाचा. कामात्मानः स्वर्गपरा जन्म कर्म फलप्रदाम् क्रिया विशेष बहुलां भोगै ऐश्वर्य गती प्रति. हेमलता माताजी तुम्ही अनुवाद वाचता का? हरे कृष्ण. हरे कृष्ण. हेमलता माताजी हा वाचा. स्क्रीनवरती माताजी माताजी मी थोडं दिसतोय ना बाहेर तुम्हाला? आहे. ओके ओके हरकत हो, नाही. हो. मग कोण वाचेल? योजना माताजी वाचाल तुम्ही? हो वाचते माताजी. हरे कृष्ण. अल्पज्ञ हरे लोक कृष्ण. वेदांमधील अलंकारिक शब्दांवर अत्यंत आसक्त असतात, कारण त्यात स्वर्गाप्रत उन्नत होण्याकरिता निरनिराळी सकाम कर्मे, त्यापासून मिळणारा चांगला जन्म, शक्ती इत्यादींना मान्यता देण्यात आली आहे. ऐश्वर्यशाली जीवन आणि इंद्रिय तृप्तीची इच्छा असल्यामुळे ते म्हणतात की याहून अधिक महत्वपूर्ण असे काहीच नाही. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आता बघा असे लोक ज्यांची व्यवसायात्मिका बुद्धी नाहीये, म्हणजे कशी बुद्धी आहे? बहुशाखा बुद्धी आहे. म्हणजेच ते इंद्रिय तृप्ती किंवा भोगविलासामध्ये आसक्त आहेत. त्यांना हे ज्ञान जरी दिलं की आपण शरीर नसून आपण आत्मा आहोत आणि आत्म्याचं सुख कृष्णांशी जोडून घेण्यातच आहे, हे ज्ञान ते ग्रहण करू शकणार नाहीत. कारण त्यांची कशी आहे? बहुशाखा बुद्धी आहे. बहुशाखा बुद्धी म्हणजे आपण कसं म्हटलं की सतत नवनवीन मार्ग किंवा इंद्रिय तृप्तीची वेगवेगळ्या योजना ते आखतात. हे खाऊ, ते करू, ते विकत घेऊ, इथे जाऊ. म्हणजे कसं असतं, त्यांना इंद्रिय उपभोग पूर्ण समाधान किंवा आनंद देऊच शकत नाही, त्यामुळे नवीन नवीन मार्ग शोधले जातात. कृष्ण भावना हा एकमेव पूर्ण समाधान देणारा मार्ग आहे, म्हणून व्यवसायात्मिका बुद्धी कृष्ण भावनेमध्ये भक्त ठेवू शकतो. आता हे हे ज्ञान अशा प्रकारचं ग्रहण करू शकत नाहीत की ज्यांची बहुशाखा बुद्धी आहे की आपण आत्मा आहोत आणि आत्म्याचं जे नातं आहे कृष्णांच्या बरोबर, कृष्णांशी जोडून घेण्यात आत्म्याचं सुख आहे, हे ज्ञान ते ग्रहण करू शकत नाही. आता बघा समजायला सोपं आहे ना की शरीर आणि आत्मा यामध्ये फरक आहे. शरीर आणि आत्मा वेगळा आहे हे आता आपणही समजून घेतलं, म्हणजे वाचून समजलं, आणि अगदी अनुभव नसला तरी आपल्याला समजलं कृष्ण काय समजवतायत ते. तर इथे या श्लोकामध्ये कृष्ण काय सांगतात की जे व्यक्ती वेदांमध्ये सांगितलेल्या कर्मकांडातील सकाम कर्मकांडावर अत्यंत आसक्त असतात ना, त्यांना आत्मज्ञानाबद्दल रुची नसते. सकाम कर्म म्हणजे काय? की लाभ प्राप्तीच्या हेतूने केलेलं कर्म, काहीतरी लाभ डोळ्यासमोर ठेवलेला आहे आणि त्यासाठी ते कर्म केलेलं आहे. तर अशांना इंद्रिय तृप्ती करण्यामध्ये रुची असते. स्वर्गामध्ये बघा इथल्यापेक्षा पृथ्वी भूलोकापेक्षा अधिक इंद्रिय तृप्ती करायला मिळते. म्हणून असे लोक काय करतात? यज्ञ आधी करून स्वर्गलोक प्राप्तीसाठी ते प्रयत्नशील असतात. त्यांना काय म्हणतात? कृष्ण अल्पज्ञानी असं म्हटलेलं आहे. तर या श्लोकामध्ये कृष्णाने काय सांगितलंय? वेदांचं महत्व सांगितलंय. वेदाला प्रमाण मानून यज्ञ या करणारी काही मंडळी असतात, अगदी यथाविधी सगळं काही करतात ते, पण त्यांची इच्छा काय असते? स्वर्गलोकीचे भोग भोगण्याची. म्हणजे या कामासाठी ते यज्ञ करतात आणि स्वर्ग प्राप्तीची इच्छा असते. म्हणून म्हणून ते कामात मानहा स्वर्गपरा असं म्हटलेलं आहे बघा श्लोकामध्ये जे शब्द आहेत ते. आता इंद्रिय तृप्तीची इच्छा करणारे आणि स्वर्ग प्राप्ती हेच ध्येय मानणाऱ्यांना कामात मानहा स्वर्गपरा असं म्हटलेलं आहे. तर ही सकाम कर्म करणारी जी लोक आहेत ना, ती वेदांच्या प्रमाणे सर्व काही गोष्टी करताना दिसतात,
पण ते करताना त्याच्या मागचा हेतू त्यांचा वेगळा असल्याने वेदांनी ज्याला प्राप्त करायचं आहे, वेदांनी ज्याला जाणून घ्यायचं आहे, त्या भगवंतांना ते विसरतात. आता आपण बघितलं तर दिसतं की ते धार्मिक कृत्य करतायत, ते भाविक आहेत, पण त्यामागचा ते कृती करण्यामागचा त्यांचा हेतू मात्र स्वतःच्या इंद्रिय तृप्तीचा असतो, भौतिक ऐश्वर्य प्राप्त करण्याचा असतो. आता अनेक कष्ट घेऊन ते यज्ञ इत्यादी करतात, पण यज्ञाने संतुष्ट कोणाला करायचंय? कृष्णांना करायचंय, विष्णूंना करायचंय, याचा मात्र त्यांना विसर पडलेला असतो. आता इंद्रिय तृप्ती आणि भोगविलास यामध्ये जो अडकतो तो आत्म्याचं सुख त्याला कधी प्राप्त होत नाही. तर कृष्ण इथे परत सांगतात बघा, आत्म्याचं सुख हे भगवंतांच्या बरोबर जोडून घेण्यातच आहे. भगवंतापासून विमुख झालेला जो व्यक्ती आहे ना, तो भगवंतांपासून दूर राहून कधी सुखी होऊ शकत नाही. आता वेदांचं जे पूर्ण ज्ञान आहे, तर अशा लोकांना जे आता अल्पबुद्धी लोक जे कृष्ण म्हणतात ना, की जे स्वर्ग लोक इत्यादी प्राप्त करण्यासाठी सकाम कर्मी, ते अशा प्रकारचे यज्ञ याग करतात आणि इंद्रिय तृप्तीची इच्छा ठेवून करतात. त्यांना कृष्ण अल्पज्ञानी असं म्हटलेलं आहे. आता अल्पज्ञानी हा शब्द का वापरतात कृष्ण? कारण जे वेदांचं पूर्ण ज्ञान आहे ना, ते त्यांना नसतं. आता खरं तर वेदांच्या द्वारे आपण जाणतो, पुढे 15व्या अध्यायामध्ये कृष्ण म्हणतात की वेदेश्च सर्वैर अहमेव वेद्यो वेदांत कृत वेद विदेव चाहम. म्हणजे काय? वेदांचा ज्ञाता, वेदांचा संकलक आणि वेदांनी जाणण्याजोगा मीच आहे. पण अल्पज्ञानींना वेदांचं सार माहिती नसल्याने ते कृष्ण भावनेमध्ये जोडले जात नाहीत. त्यांच्या अनेक भौतिक इच्छा असतात, विषयासक्त ते असतात, स्वर्गाचा उपभोग घ्यायचा याशिवाय त्यांना काहीही नको असतं. म्हणजे ते इथे भूलोकावरही इंद्रिय तृप्ती करतात आणि याहून अधिक करायला मिळावी म्हणून कर्मकांडाच्या प्रमाणे यज्ञ इत्यादी करून स्वर्गीय उपभोगाची ते इच्छा ठेवतात. पण आत्मा, कृष्ण ज्ञान, कृष्ण भावनेमध्ये त्या कार्य करण्यात त्यांना मात्र अजिबात रुची नसते, म्हणून त्यांना अल्पज्ञानी असं म्हटलेलं आहे. तर आपण थोडंसं इथे तात्पर्य वाचूया. योजना माताजी. हा माताजी. हरे कृष्ण. हे बघा, इथून वाचाल, या पृथ्वीवरही दिसलं का? हो हो, दिसलं. हा. त्या पृथ्वीवरही काही जण सोमरस पान करून धुष्टपुष्ट आणि इंद्रिय तृप्ती करण्यात समर्थ होण्यासाठी अत्यंत उत्सुक असतात. अशा व्यक्तींचा भौतिक बंधनातून मुक्त होण्यावर विश्वास नसतो आणि वेदांमध्ये सांगितलेल्या भपकेबाज विधींमध्ये ते अत्यंत आसक्त असतात. सामान्यतः ते विषयासक्त असतात आणि त्यांना स्वर्गीय सुखोपभोगाव्यतिरिक्त काहीही नको असते. असे सांगितले जाते की स्वर्गामध्ये नंदनकानन नावाची उद्याने आहेत, जेथे अप्सरांचा सहवास आणि विपुल प्रमाणात सोमरस पान करण्याची उत्तम संधी असते. असे हे शारीरिक सुख निश्चितपणे इंद्रिय लोलूप आहे, म्हणून भौतिक जगताचे स्वामी समजून क्षणिक भौतिक सुखांमध्ये अत्यंत आसक्त असणारे लोक तिथे असतात. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. तर आता हे आपण समजून घेतलं की हे लोक कसे असतात, अल्पज्ञानीच असं म्हटलेलं आहे. आता आपण 44वा श्लोक बघूया. हा, सायली माताजी, तुम्ही श्लोक वाचताय? हो, एक मिनिट. भोगैश्वर्य प्रसक्तानां तयापहृत चेतसां व्यवसायित्मात्मिका बुद्धि समाधौ न विधीयते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. जे लोक इंद्रिय तृप्ती आणि भौतिक ऐश्वर्यात अत्यंत आसक्त झालेले आहेत आणि या गोष्टीमुळे जे मोहग्रस्त झालेले आहेत, त्यांच्या मनामध्ये भगवंतांच्या भक्तिपूर्ण सेवेचा दृढ निश्चय होऊ शकत नाही. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आता विचार करा, भौतिक ऐश्वर्य प्राप्त झालेला मनुष्य भक्ती का करू शकत नाही? आता शास्त्रामध्ये बघा, अनेक उदाहरण आहेत. अमरीश महाराज होते, परीक्षित महाराज होते, हे अत्यंत ऐश्वर्यवान असे राजे होते, पण तरीही शुद्ध भक्त होते. आपण हे शिकलोय की भक्ती कोणीही करू शकतं. निर्धन असेल तरी भक्ती करू शकतो, धनाढ्य असेल तरी करतो, उच्च शिक्षित असेल तरी करू शकतो, अशिक्षित असेल तरीही करू शकतो, स्त्री पुरुष कुठल्याही वर्णाचा, कुठल्याही जातीचा कोणीही भक्ती करू शकतो. आता जो धनाढ्य आहे आणि भक्तही आहे, त्याचा विचार कसा असतो की हे सामर्थ्य मला कृष्णांच्यामुळे प्राप्त झालेलं आहे आणि मी हे त्यांच्या सेवेत वापरलं पाहिजे. यावरून आपण समजू शकतो की त्याची धनाकडे आसक्ती नाहीये.
पण ज्या व्यक्तीची धनप्राप्तीची लालसा आहे, असा व्यक्ती भगवद्गीतेच्या वर्गाला येऊन कधी श्रवण करू शकणार नाही, किंवा थोडा वेळ ऐकायला जरी आला ना, तरी तो विचार कसा करेल की मी इथे तासभर बसलेलो आहे, तिथे माझ्या बिझनेसचं काय झालं असेल, केवढं नुकसान झालं असेल, असा विचार करून त्याचं श्रवणामध्ये लक्ष लागणार नाही. म्हणजे धन असणं हा प्रॉब्लेम नाहीये, भोग आणि ऐश्वर्य भोगण्यासाठी अत्याधिक आसक्ती हा प्रॉब्लेम आहे. आता इथे समजून घेऊया, भोग ऐश्वर्य बघा कुठे प्राप्त होतात, तर या भौतिक जगामध्ये प्राप्त होतात. इंद्रिय उपभोग हे भौतिक जगात प्राप्त होतात, कारण ते सुख मिळण्याचं महत्वाचं साधन भौतिक जगामध्ये मानलं जातं. आता हे भौतिक जग कसं आहे, जेल सारखं आहे. म्हणजे आता एखाद्याला त्या जेलमध्ये राहण्यातच आनंद वाटू लागला, तिथल्या सुविधा भोगण्यामध्येच तो आसक्त झाला, तर त्याला त्या जेलमधून बाहेर निघण्याचे प्रयत्न करण्याचा विचार तरी मनात येईल का? अजिबात येणार नाही. कारण म्हणजे त्याची, अशा व्यक्तीची निश्चयात्मक किंवा जी व्यवसायात्मिका बुद्धी आहे ती असणारच नाही की मी भक्ती करून या भौतिक जगातून माझी सुटका करून घेईन. व्यवसायात्मिका बुद्धी म्हणजे कशी? निश्चयात्मक बुद्धी, दृढ निश्चय, की एक सारखा त्याच ध्येयाचा त्याला विचार असतो की भक्ती करून मला भौतिकातून सुटका करून घ्यायची आहे. असा विचार ह्या व्यक्तीचा असणारच नाही, कारण तो भौतिक जगामध्ये इंद्रिय तृप्ती करण्यामध्ये अत्यंत आसक्त आहे. आता जेलमधील सुविधांवरती आसक्त असलेला व्यक्ती जो जेल सोडून जाण्याचा विचार करणं शक्य नाहीये, पण जेलच्या बाहेर निघायचं आहे किंवा हा एकसारखा विचार कोण करेल, ज्याला या भौतिक जगाचं स्वरूप समजलेलं आहे. म्हणून श्लोकामध्ये समाधी असा शब्द आहे. समाधी म्हणजे काय, तर जेलमधून बाहेर निघायचं असेल यावरच त्या व्यक्तीचा विचार स्थिर झालेला आहे. समाधी अवस्था म्हणजे काय, की पूर्ण एकाग्र चित्त होऊन केवळ कृष्णांच्या वरती ध्यान स्थिर करणं, इतर कुठेही नाही, कुठलेही विचार नाहीत, पूर्णपणे एकाग्र चित्त म्हणजे समाधी अवस्था झालेली आहे. म्हणजे दुसऱ्या प्रकारे म्हटलं तर मी कृष्णांचा भक्त आहे, मी त्यांचा अंश आहे, त्यांची सेवा मला करायची आहे, त्यांच्यापर्यंत मला पोचायचं आहे, आणि त्याद्वारे मला आता इथे परत भौतिकाकडे यावं लागणार नाही, यासाठी तो प्रयत्नशील आहे, प्रामाणिक प्रयत्न करेल, आणि बाकी कृष्णांची इच्छा असं तो मानेल. आता या विचारांवरती तो स्थिर आहे, म्हणून समाधी अवस्था त्याची म्हटलेली आहे. पण या विरुद्ध काय परिस्थिती आहे, जो भोग ऐश्वर्यामध्ये आसक्त आहे तो असा विचार करणार नाही. त्याचा विचार कसा असेल, आता मी कुठला भोग करू, त्यासाठी कुठे जाऊ, आणि भोगामध्ये लिप्त असलेल्या व्यक्तीच्या मनामध्ये कृष्णाबद्दलचा विचारही येणार नाही. आता बघा, काही विद्यार्थी असतात जे IIT किंवा मेडिकल एंट्रन्स किंवा IAS ची परीक्षेची तयारी करताना आपण बघतो. मग ते अशा वेळेला सिनेमा, सोशल मीडिया यासारख्या भौतिक मनोरंजनाच्या साधनांमध्ये कधी वेळ देत नाहीत. या उलट सिनेमा, पार्टी, सोशल मीडिया यामध्ये वेळ घालवणारी जी विद्यार्थी असतात ना, त्यांची ते परत या प्रकारच्या परीक्षा यशस्वीपणे क्लिअर करू शकत नाहीत. आता काही विद्यार्थी सिन्सिअरपणे दिवस रात्र अभ्यास करून मेहनत करताना आपण बघतो, त्यांना यशप्राप्तीची संधी मात्र निश्चित प्राप्त होते. तसाच जो भक्त असतो तो भौतिक कार्य जरी करत असला ना, तरी त्याला रुची त्याच्यामध्ये नसते, त्याची ओढ कुठे असते, भक्तीचे कार्य करण्याची. पण जे भोग ऐश्वर्यात लिप्त आहेत ते मात्र कसे असतात, आता तुम्ही बघितलं असेल भौतिक जगामध्ये उपभोगाची एकाहून एक साधनं आहेत, आणि असे लोक, अशी साधनं तुम्हाला उपभोगाच्या गोष्टी एकत्रित करताना पण दिसतात, पण त्यांचा उपभोग ते घेऊ शकत नाहीत. पण ते मात्र एकत्रित करण्यामध्ये सतत व्यस्त असतात, हे विकत घ्या, ते विकत घ्या, असं. आता एक माणूस बघा की खूप महागडा सोफा त्याने विकत घ्यावा, आणि त्या सोफ्याचं त्याला कौतुक पण फार असेल, पण या माणसाला त्या सोफ्यावर काही मिनिटे बसण्याचा पण वेळ नाहीये, कारण तो पैसा कमवण्यामध्येच त्याचा वेळ जातोय. तर याला अपहृत चेतसाम असा जो शब्द आहे ना श्लोकामध्ये, मी शरीर नाही, मी आत्मा आहे, या चेतनेचा जणू त्याला विसरच पडलेला असतो. स्वतःला शरीर मानूनच भोग करण्यामध्ये असे लोक रमलेले असतात. आणि या श्लोकाच्या तात्पर्यामध्ये श्रीला प्रभुपादना समाधौन विधीयते असा जो शब्द आहे ना, त्याचा अर्थ, समाधीचा अर्थ आपल्याला समजवलाय त्यांनी. तर समाधी म्हणजे कशी अवस्था, स्थिर किंवा एकाग्र चित्त अवस्था आपण म्हटली. तर अशा स्थिर एकाग्र चित्त समाधी अवस्थेमध्ये कृष्ण माझे स्वामी आहेत, मी त्यांचा नित्य सेवक आहे, हा विचार ते कधीही करू शकत नाहीत. आता भक्त बघा, आपण आता भगवद्गीतेचं श्रवण करायला येतो, आयुष्यामध्ये तसं वागण्याचा आपण प्रयत्न करतो, आणि आपल्याला आता भौतिक भोगामधली रुची आता हळूहळू कमी होऊ लागली आहे हे आपल्याला समजतं. आपली बुद्धी कृष्णांकडे आता आकर्षित झालेली असते, कृष्णांबद्दल अधिक जाणून घेऊया म्हणून आपण या वर्गाला येतो, घरी भगवद्गीता वाचतो आणि आनंदही प्राप्त करतो.
पण जो भौतिक भोगामध्ये गुंतलेला आहे तो अज्ञानातच आहे. जसं आता चक्रीवादळामध्ये अडकलेलं एखादं जहाज कसं दिशा भरकटलेलं असतं, तसे हे लोक दिशाहीन म्हटले जातात. जीवनाचं जे ध्येय असतं ना ते त्यांना माहिती नसतं. आता विचार करा, हा भोग भोगणारा मनुष्य त्याला परत कधी मनुष्याचं जीवन मिळेल, कधी तो भक्ती करेल, हे सगळं म्हणजे कल्पना सगळी अवघडच आहे. पण भक्त आहे ना, तो कसा आहे, श्रवणम कीर्तनम स्मरणम याचा नित्य अभ्यास करतोय, सराव करतोय. त्यामुळे मी आत्मा आहे, मी कृष्णांचा नित्य सेवक आहे, मला त्यांची सेवा करायची आहे, ही भावना क्रमशः त्याच्यामध्ये दृढ होत जाते. सतविवेक बुद्धी त्याची जागृत होते आणि हे आपल्यालाही जाणवतं बघा. आता पूर्वी ज्या भौतिकामधील गोष्टी आपण अगदी आनंदाने करत असू, उत्साहाने करत असू, गोष्टी ती करण्याची आपल्याला आवड होती, आता त्याच्यामध्ये आपलं मन फारसं आकृष्ट होत नाही. आणि उलट आता भगवद्गीता समजून घेऊया, त्या वर्गाला जाऊया, ह्याच्यामध्ये अशा कार्यामध्ये आपल्याला अधिक रस वाटू लागतो. आता विचार करा, भौतिकामध्ये काही लोक कमी परिश्रम करतात का? 14-14, 18-18 तास ते काम करतात. म्हणजे हे एवढे परिश्रम, कठोर परिश्रम करून त्यांना ना सुख मिळतं ना ते शाश्वत प्रकारचं असतं. अपहृत चेतसाम म्हणजे जणू चेतनेचं अपहरण झालंय आणि चेतना पूर्णपणे भौतिकामध्ये गुंतून गेलेली आहे. तर त्यामुळे आत्मा कोण आहे, आत्म्याला काय हवं आहे, हा विचारही त्यांच्या मनामध्ये येत नाही. आपण माशाचं उदाहरण घेतो ना, मासा जसा पाण्याबाहेर जगू शकत नाही, तसा आत्मा कृष्णांपासून दूर राहून आनंदी राहू शकत नाही. किंवा झाडाची तोडलेली एखादी फांदी झाडापासून वेगळी झाली की काही काळ हिरवी पानं त्याची दिसतात, पण नंतर ती सुकू लागतात. तसाच हा आपला आत्मा आहे, तो कृष्णांचा अंश आहे, त्याला ओढ कृष्णांची आहे. कृष्णांकडे जोडला गेल्यानेच त्याला आनंद प्राप्त होतो. भौतिक जगामध्ये शरीराद्वारे किंवा शरीराने इंद्रियांच्या द्वारे प्राप्त केलेले जे भोग असतात ना, ते आत्म्याला संतुष्टी देऊच शकत नाहीत. अशा लोकांची इंद्रिय संयमित नाहीत, त्यामुळे परत परत तेच तेच भोग ते भोगतात किंवा करतात, पण आनंद मिळत नाही. त्यामुळे वेगवेगळे भोग ते सतत शोधत असतात आणि त्यातच त्यांचा वेळ जातो. आता एक दिवस अशा व्यक्तीला माहिती आहे की आपलं धन जाईल, त्याच्यानंतर आपलं घर, गाडी, कुटुंब हे सगळं एक दिवस संपेल हे माहिती असलं, पण तरीही ते तेच तेच भोग करत राहतात. कारण हे भोगाचं स्वरूपच असं आहे. म्हणजे जणू तो व्यक्ती ना आंधळा बनतो. पण भक्त कसा आहे, जो जप करतो नियमितपणे, भगवद्गीतेचा वर्ग ऐकतो, भागवतम ऐकतो, त्यामुळे तो समजू शकतो की मी इथे काही वर्षच आहे, माझं जीवन हे काही काळापुरतं आहे. आणि जो व्यक्ती भोगामध्ये अत्यासक्त आहे तो हे समजूच शकत नाही की हे जीवन कसं आहे, क्षणभंगूर आहे, अशाश्वत स्वरूपाचं आहे. आता तुमच्यापैकी काही जण लॉंग डिस्टन्स ट्रेनने प्रवास केला असेल, म्हणजे ज्या 24 तास किंवा अधिक लांबच्या पल्ल्याच्या ट्रेन्स असतात ना, आता आपल्याला अगदी फर्स्ट एसीची सरी सीट मिळाली असेल ना, आणि तिथे आपल्याला प्रवासात वापरायला बघा चादर दिली जाते, ब्लँकेट, उशी इत्यादी दिलं जातं. पण किती म्हणजे कितीही सुखसोयी दिल्या आहेत म्हणून आपण मग तिथेच राहतो का? तर नाही. स्टेशन आलं की आपल्याला उतरावं लागतं, अगदी पटकन उतरतो आपण. ते सगळं सामान तिथेच, म्हणजे आपलं सामान घेतो पण हे दिलेलं सामान सगळं तिथेच सोडतो आणि आपल्या स्टेशनवर उतरतो. तसंच किती का सुंदर देह मिळाला का असेना किंवा कितीही सुखसोयी मिळाल्या असतील, आपल्याला हे सगळं सोडावं लागणार आहे. तर अशा प्रकारे भगवद्गीतेचं हे ज्ञान आहे ना, बघा आता आपण हा जो आजचा पार्ट जो बघतोय ना, 42व्या श्लोकापासून पुढे, हा आपल्याला किती विचार करायला प्रवृत्त करतो. खूप असं डीप असं ज्ञान त्याच्यामध्ये दिलेलं आहे. तर आपण पुढचा बघू, 45वा श्लोक. वाचता का माताजी? हो सायली माताजी. हो हो. हरे कृष्ण. त्रैगुण्य विषया वेदा निस्तै गुणो भवार्जुन निर्द्वन्द्वो नित्यस्तव नित्यस्त्वस्थो निर्योगमक्षेम आत्मवानः. हरे कृष्ण. वेद प्रामुख्याने भौतिक प्रकृतीच्या 3 गुणांचे विवेचन करतात. हे अर्जुना, या 3 गुणांच्या पलीकडे स्थित हो, सर्व द्वंद्वातून मुक्त हो आणि लाभ व रक्षण यांच्या काळजीतून मुक्त होऊन आत्मपरायण हो. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आता या श्लोकामध्ये कृष्ण म्हणतात की भौतिक प्रकृतीची कार्य 3 गुणांच्या प्रभावाखाली होतात. प्रकृतीचे 3 गुण आत्म्याला बद्ध करतात आणि या 3 गुणांच्या प्रभावाने जीवनाच्या सर्व काही पैलूंवरती यांचा प्रभाव पडतो.
तो कसा वागतो, तो व्यक्ती, तो काय करतो आणि गुणांच्या प्रभावाने तो कुठली कार्य करतो. म्हणजे हे सर्व गुण, तिन्ही गुण त्याच्या बंधनास कारणीभूत होतात. आपण कुठल्या अध्यायात शिकलोय बरं गुण? आठवतायत का? कुठला अध्याय गुणांवरती आधारित होता? गुणत्रय विभाग योग, हो ना? त्रय विभाग 14वा अध्याय. आणि कुठले गुण होते 3? सत्व रज तम. हा, सत्व रज तम, बरोबर. हरी बोल माताजी. आता हे ते 3 गुण आहेत जे आपण 14व्या अध्यायामध्ये शिकलो आणि त्यांचा प्रभाव आपण अजून सखोलपणे 14व्या अध्यायामध्ये शिकूया. पण आता इथे कृष्ण काय म्हणतायत की या 3 गुणांच्या प्रभावामुळे त्या मनुष्याच्या जीवनावरती सर्व पैलूंवरती या गुणांचा प्रभाव पडतो. आता वेदांचं ज्ञान जे भगवंतांनी दिलं की जीवांनी भौतिक बंधनातून कसं मुक्त व्हावं यासाठी दिलं. याचा वापर करून जीव आता भौतिक बंधनातून किंवा भौतिक जगातून मुक्त होऊ शकतो. सर्व जीव भौतिकामध्ये संघर्ष करीत आहेत आणि यातून मुक्त होण्यासाठी काय करावं याचं ज्ञान कृष्णांनी वेदामध्ये दिलेलं आहे. आता आपण भौतिकामध्ये असेपर्यंत आपल्यावरती या 3 गुणांचा किंवा मायाशक्तीचा प्रभाव राहणारच आहे. त्यामुळे कर्म करणार आणि चांगल्या वाईट प्रतिक्रिया आपण भोगणार. आता इथे महत्वाचं काय आहे की सुख दुःख आपण सहन करायला शिकलं पाहिजे आणि कृष्ण भावनेमध्ये आपल्याला स्थिर राहिलं पाहिजे. म्हणजे सुख दुःखामध्ये सम राहायला पाहिजे आणि कृष्ण भावनेमध्ये करणारी कार्य आपल्याला सुरू ठेवली पाहिजेत. कारण हे भौतिक जगाचं स्वरूप आहे. सुख आणि दुःख ही येत जात राहणार आहेत. ती कशी आहेत? ती सत्य आहेत पण अनित्य आहेत, येत जात राहणार आहेत. मग त्यांनी विचलित न होता जे शाश्वत सत्य आहे ही कृष्ण भावना, यावरती आपल्याला स्थिर राहायला हवं, हे आपल्याला शिकायचं आहे. तर असं आपण जेव्हा करू लागतो तेव्हा आपली क्रमशः प्रगती होते. तर आपण थोडस इथे ना ह्याच्यामध्ये तात्पर्यामधला भाग वाचूया. हा, योजना माताजी, हरे कृष्ण. इथे बघा, वैदिक तत्वज्ञानाच्या इथून वाचायचं. हा, वैदिक तत्वज्ञानाच्या दिव्य स्तरापर्यंत, इथून. वैदिक तत्वज्ञानाच्या दिव्य स्तरापर्यंत स्वतःला उन्नत करावे असा सल्ला त्याला देण्यात आला आहे. वैदिक तत्वज्ञानाचा आरंभ ब्रह्म जिज्ञासा किंवा सर्वोच्च आध्यात्मिकतेविषयीच्या प्रश्नापासून होतो. भौतिक प्रकृतीत असणारे सर्व जीव अस्तित्वासाठी अत्यंत कठीण असा संघर्ष करीत आहेत. भौतिक विश्वाच्या निर्मितीनंतर अशा लोकांसाठी कसे राहावे आणि भौतिक बंधनातून कसे मुक्त व्हावे हे शिकविण्यासाठीच भगवंतांनी वैदिक ज्ञान दिले. जेव्हा इंद्रिय तृप्तीच्या कार्यांचा अंत होतो, अर्थात कर्मकांडाचा अध्याय संपतो, तेव्हा उपनिषदांच्या रूपामध्ये आध्यात्मिक साक्षात्कार प्राप्तीची संधी उपलब्ध होते. ज्याप्रमाणे भगवद्गीता ही 5व्या वेदाचा म्हणजेच महाभारताचा एक भाग आहे, त्याप्रमाणे उपनिषदे ही विविध वेदांचाच भाग आहेत. उपनिषदांपासून आध्यात्मिक जीवनाचा प्रारंभ होतो. जोपर्यंत भौतिक शरीराचे अस्तित्व असते तोपर्यंत भौतिक गुणांच्या क्रिया आणि प्रतिक्रिया घडत असतात. सुख आणि दुःख किंवा शीत आणि उष्ण इत्यादी द्वंद्वातून सहनशील होण्यास मनुष्याने शिकले पाहिजे व अशा द्वंद्वांना सहन करून लाभ आणि हानी यांच्या काळजीतून मुक्त झाले पाहिजे. जेव्हा मनुष्य पूर्णतया श्रीकृष्णांच्या इच्छेवर अवलंबून राहून पूर्णपणे कृष्ण भावना भावित होतो, तेव्हा तो या दिव्य आध्यात्मिक स्तराची प्राप्ती करतो. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. हा, सायली माताजी, 46वा श्लोक. हो. हरे कृष्ण. बरं, थोडस एक मिनिट. हरे कृष्ण. मी थोडं ह्याच्यातलं सांगते, मग आपण जाऊया 46व्या श्लोकावर. तर कृष्ण भावनेमध्ये उन्नत होऊन स्थित होण्यासाठी त्रिगुणांना आपल्याला पार केलं पाहिजे. म्हणजे गुणातीत अवस्था आपली झाली पाहिजे आणि त्यासाठी साधकाने पहिल्यांदा रज आणि तमगुण यांना पार करून किंवा कमी करून सत्वगुणाची आपल्यामध्ये वाढ केली पाहिजे. मग सत्वगुणाच्याही पलीकडे असलेला जो विशुद्ध सत्वगुण आहे तिथे आपल्याला वाटचाल केली पाहिजे. आता 14व्या अध्यायातला जो 26वा श्लोक आहे बघा, मामच यो व्यभिचारेण भक्ती योगेन सेवते सगुणान समत्तित्य एतान ब्रह्मभूयाय कल्पते. म्हणजे काय, जो मनुष्य सर्व परिस्थितीमध्ये एकनिष्ठ होऊन पूर्णतः भक्तिमय सेवेमध्ये संलग्न होतो तो तत्काळ या 3 गुणांच्या पलीकडे जाऊन ब्रह्मस्तरापर्यंत उन्नत होतो. म्हणजे कृष्णांनी कुठे पोचायचं आहे आणि तिथे पोचायला मार्ग काय आहे
सांगितलंय. म्हणजे भगवद्गीता बघा किती महत्वाची आहे. जसं आपण म्हणतो ना गुगल मॅप्स मध्ये आपण डेस्टिनेशन पण घालतो आणि आपल्याला गुगल मॅप्स मार्ग पण देतो. तर कृष्णांनी आपल्याला कुठे पोहोचायचं आणि तिथे जायचा मार्ग काय आहे हे पण आपल्याला भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे. हा माताजी आता वाचा. हो. हरे हा. कृष्ण. यावानर्थ उदपाने सर्वतः संप्लुतोदके तावान् सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः. हरे कृष्ण. हरे हरे कृष्ण. कृष्ण. हा वाचा लहान माताजी. विहिरीद्वारे होऊ शकणारी सर्व कार्ये मोठ्या जलाशयाकडून त्वरित होऊ शकतात. त्याप्रमाणे ज्याला वेदांमागचा हेतू माहीत आहे त्या ज्ञानी मनुष्याला वेदांशी संबंधित असलेली सर्व कार्ये सहजपणे प्राप्त होतात. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आता आपण समजून घेतलं की वेदांचा ज्ञाता, वेदांचा संकलक आणि वेदांनी जाणण्यायोग्य हे कोण आहेत? तर कृष्ण आहेत. कृष्णाने 15व्या अध्यायातला 15वा श्लोक आपल्याला म्हटलेला आहे. तर याचा अर्थ मनुष्याला क्रमाक्रमाने आत्मसाक्षात्कारामध्ये प्रगती करण्यासाठी वेद मार्गदर्शन करतात. कारण वेदांचं ध्येय कृष्णांना जाणणं हेच आहे. कर्मकांड हा जो वेदांचा भाग जरी असला ना तरी ह्या कर्मकांड या भागामध्ये अडकून राहणं योग्य नाही. कर्मकांडामध्ये सकाम कर्माबद्दल सांगितलंय, म्हणजे लाभ प्राप्तीच्या हेतूने केलेली कर्म. तर मनुष्याने सकाम कर्माकडून निष्काम कर्म करण्याकडे प्रगती केली पाहिजे. पण आता वेदांचं ज्ञान घेण्या इतपत वेळ आपल्याकडे नाही. आपण कलियुगामध्ये आहोत आणि कलियुगामध्ये माणसाची बुद्धी, आकलन करण्याची क्षमता सर्वच खूप मंद आहे. तर श्रीमद भागवतमच्या पहिल्या स्कंदातल्या पहिल्या अध्यायातला 10वा श्लोक आहे, ज्याच्यामध्ये म्हटलेलं आहे प्रायेण अल्पाशु सभ्य कलावस्मिन युगे जना मंदा सुमंद मतयो मंद भाग्या युपद्रुता. म्हणजे काय? तर कलियुगाच्या व्यक्तीचे गुणधर्म या श्लोकामध्ये सांगितले की कलियुगातील माणसं कशी आहेत? अल्पायुषी आहेत, भांडखोर आहेत, आळशी आहेत, मार्ग चुकलेले आहेत, दुर्दैवी आहेत आणि पूर्णपणे त्रासलेले आहेत. तर त्यामुळे त्यांची आकलन शक्ती पण कमी आहे. त्यामुळे वेद, उपनिषद यांचं नीटपणे अध्ययन करणं आपल्याला शक्य नाही. त्यामुळे जे ज्ञान वेदांनी प्राप्त होतं तेच ज्ञान आपण भगवंतांचं नाम जप करूनही प्राप्त करू शकतो. तर कृष्ण जेव्हा चैतन्य महाप्रभू म्हणून इथे आले आणि त्यांनी कलियुगासाठी आपल्याला भगवत नामाचा, पवित्र नामाचा जप करायला सांगितला, जो आपला उद्धार करू शकतो, असा संदेशच त्यांनी दिलाय. तर कलियुगामधली माणसं अल्पबुद्धी आहेत, वेदांचं तत्वज्ञान जाणण्या इतपत ते शिकलेले नाहीत. त्यासाठी भगवंतांच्या नामाचा जप जरी केला तरी ते वेदांनी गाठायचं जे ध्येय आहे कृष्णांना जाणून घेणं, ते आपण नाम जपानेही प्राप्त करू शकतो. तर त्यासाठी इथे लहान विहीर म्हणजे नाम जप म्हणूया आणि मोठा जलाशय म्हणजे वेद म्हणूया. म्हणून इथे म्हटलेलं आहे की लहान विहिरीद्वारे होऊ शकणारी सर्व कार्य मोठ्या जलाशयाकडून त्वरित होऊ शकतात. म्हणजे नाम जप करूनही वेदांचं जे अंतिम ध्येय आहे ते आपण जाणून घेऊ शकतो. वेदांचं अंतिम ध्येय काय आहे? कृष्णांना जाणून घेणं. आता 47वा श्लोक. हो. हरे कृष्ण. हा हरे कृष्ण. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफलहेतुर्भुर्मा ते संगोऽस्त्वकर्मणि. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तुझे नियत कर्म करण्याचा तुला अधिकार आहे, पण कर्मफलांवर तुझा अधिकार नाही. तुझ्या कर्मफलास तू कारणीभूत आहेस असे कधीही समजू नकोस. तसेच तुझे कर्तव्य न करण्यामध्येही तू आसक्त होऊ नकोस. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. खूप प्रसिद्ध श्लोक आहे हा आणि या श्लोकाची पहिली ओळ बहुतेक सर्वांना लक्षात असते. तर बघा आता आपण समजून घेऊया श्लोक काय. आता तुम्ही बघितलंय का काही लोक लिफ्ट खाली यावी म्हणून सारखं लिफ्टचं बटन अनेक वेळा दाबतात. तसंच कर्म केल्यानंतर त्याचा परिणाम काय होणार आहे याबद्दल काही जण खूप सारखा विचार करतात. त्यांना तीच काळजी असते, चिंता असते. तर त्यासाठी ना आता हा श्लोक आपल्याला ना समजून घेण्याचा अर्थ समजून घेणं खूप आवश्यक आहे. आता कोणी स्त्री असेल बघा जी घरी स्वयंपाक करते, तर तिने भाजीमध्ये मूठभर मीठ घातलं आणि म्हणाली की मा फलेषु कदाचन, किंवा म्हणजे भाजी कशीही बनली मला काही परवा नाही, जशी बनेल तशी बनेल. किंवा विद्यार्थी आहे जो आता परीक्षेसाठी अभ्यास करतोय आणि तो म्हणाला की मा फलेषु कदाचन, मला परवा नाही रिझल्ट काही आला तरी. असा अर्थ नाहीये ह्याचा.
इथे कृष्ण अर्जुनाला काय सांगतायत की युद्ध करायला तू नकार देतोयस कारण केवळ तू तुझा स्वतःचा विचार करतोयस. मी आणि माझं हे सर्व माझे बांधव युद्धामध्ये मृत्यू पावले तर राज्याचा उपभोग घेण्यात मला आनंद कसा मिळेल असा विचार करतोयस. मला पाप लागेल त्यांची हत्या केली तर, हा असा विचार करतोयस. तर कृष्ण इथे अर्जुनाला सांगतात की तू इथे स्वतःबद्दलचा असा विचार कर की तू कोणाचा सेवक आहेस, तर भगवंतांचा सेवक आहेस. त्यांच्या कार्यामध्ये सहायता करण्यासाठी तू निमित्त बन, त्यांच्या प्रसन्नतेसाठी कार्य कर. आता एकदा एका शाळेमध्ये शिक्षकांनी मुलांना विचारलं की एक प्रश्न तुम्हाला मी विचारतो, तुम्ही त्याचं उत्तर द्या. तर शिक्षकांनी प्रश्न विचारला प्रत्येकाला की तू अभ्यास का करतोस एवढा. तर एका विद्यार्थ्याने उत्तर दिलं की मी अभ्यास करतो कारण मी अभ्यास नाही केला तर माझे आई बाबा मला खूप रागवतात, खूप चिडतात माझ्यावरती. दुसऱ्या एका मुलाला प्रश्न विचारला की तू अभ्यास का करतोस. तर त्या मुलाने उत्तर दिलं की भविष्यामध्ये मला अभ्यास करून खूप मोठा डॉक्टर बनायचे. तिसऱ्या मुलाला हाच प्रश्न विचारला, त्याने उत्तर दिलं की मी अभ्यास करतो कारण मी अभ्यास केल्याने माझ्या आई वडिलांना खूप आनंद होतो आणि त्यांना आनंदामध्ये बघून मलाही आनंद मिळतो. तर शिक्षकांना लगेच समजलं की या मुलाचं आपल्या आई वडिलांकडे ना खूप जवळचं नातं आहे. तर म्हणून भगवंत इथे अर्जुनाला तेच सांगतायत की अर्जुना, माझ्या प्रसन्नतेसाठी कार्य कर ज्याने तुझं शुद्धीकरण होईल. आणि जेव्हा तू तुझं कर्तव्य योग्य प्रकारे करशील आणि या कार्याचं फळ तू भगवंतांना अर्पण करशील ज्याने तुझी चित्तशुद्धी होईल, तुझ्या मनामध्ये भगवंतांच्या बद्दल प्रेम जागृत होईल, याला बुद्धियोग असं म्हटलेलं आहे. आता कर्म, विकर्म आणि अकर्म हे आपण शिकलेलो आहे. कर्म म्हणजे काय होतं की नियत कर्म जी शास्त्रांच्या आधारावरती केली जातात, चांगली कर्म. विकर्म म्हणजे काय की शास्त्रांच्या विरुद्ध केलेली कर्म. आणि अकर्म म्हणजे काय की कर्म न करणे असं नाही, निष्क्रिय राहणे असं नाही. तर अकर्म म्हणजे कर्मफल इच्छा रहित होऊन आपली विहित कर्म करणे. आता जो कर्मफलावरती आसक्त आहे ना, म्हणजे त्याने कर्तेपणाच्या भावनेने कर्म केलेलं आहे आणि असा मनुष्य कर्ता समजून कर्मफळाचा उपभोग घेतो आणि त्यामुळे तो दुःख भोगतो. आता हनुमानजींचं जर का आता आपण उदाहरण घेतलं आणि आपण त्यांना विचारलं की तुम्ही कोण आहात, तर ते काय उत्तर देतील की मी रामभक्त हनुमान आहे, मी रामदूत आहे. त्यांना विचारलं की तुम्ही कार्य काय करता, तर ते म्हणतील प्रभू रामचंद्रांचं कार्य मी करतो. आणि ते कार्य तुम्ही कसे करता, तर ते म्हणतील प्रामाणिकपणे करतो, उत्साहाने करतो, एकाग्रतेने सर्व शक्तीनिशी करतो. आणि या कार्याचं फळ तर ते लगेच म्हणतील की हे प्रभू रामचंद्रांना मी अर्पण केलेलं आहे, कारण प्रभू रामचंद्रांच्या कृपेने आशीर्वादानेच हे माझं कार्य होते. तर हे शिकायला हवं आपल्याला अशा भक्तांकडून की आता हनुमानजी ज्यांनी प्रभू रामचंद्र माता सीता यांची किती सेवा केली. प्रभू रामचंद्रांनी हनुमानजींना आलिंगन देऊन म्हणाले होते की तुमच्यासारखे सेवक या जगामध्ये दुर्मिळ असतात. तर इथे कृष्ण अर्जुनाला फळाची आशा न धरता एक कर्तव्य म्हणून तू युद्ध कर असं सांगतात. तर इथे तात्पर्यामधला थोडासा भाग आपण वाचूया. 104. माताजी, हा शेवटचा पॅरेग्राफ वाचाल का? हे बघा, हो. म्हणून इथून म्हणून हरे कृष्ण. म्हणून भगवंतांनी अर्जुनाला फळाची आशा न धरता एक कर्तव्याची बाब समजून युद्ध करण्यास सांगितले. त्याने युद्धात भाग न घेणे ही आसक्तीचीच दुसरी बाजू आहे. सकारात्मक किंवा नकारात्मक कोणत्याही प्रकारची आसक्ती ही बंधनासच कारणीभूत ठरते. निष्कर्म हे पापमय आहे. यास्तव कर्तव्य म्हणून युद्ध करणे हे अर्जुनासाठी एकमात्र मुक्तीचा शुभदायी मार्ग होता. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आता हा दुसरा अध्याय जो आहे ना, हा ज्ञानाचा असल्याने यातला ना प्रत्येक श्लोक खूप महत्वाचा आणि अर्थपूर्ण आहे. आता आपण बघतोय की कृष्ण अर्जुनाला उपदेश करतायत आणि कृष्ण म्हणालेत की ही प्रकृती ज्या 3 गुणांची बनलेली आहे, या 3 गुणांच्या पलीकडे अर्जुना तुला जायचंय, गुणातीत व्हायचंय. कारण तीच आत्म्याची मूळ स्थिती आहे, 3 गुणांच्या वरती असलेल्या विशुद्ध सत्वगुणामध्ये स्थित असण्याची. पण याचा विसर पडून आपण भोग करण्याच्या इच्छेने या स्थितीपासून ढळून 3 गुणांच्या प्रभावाखाली इथे सुख दुःख भोगत आहोत भौतिक जगामध्ये. अर्जुनही इथे मोहामध्ये अडकलेला आहे. माझ्या स्वजनांना मी कसं मारू म्हणून युद्धाला नकार देतोय. या मोहातून बाहेर काढण्याचं काम भगवंत करतायत.
भगवंतांची इच्छा काय होती की अर्जुनाने ज्ञान प्राप्त करून योग्य ते बदल स्वतःमध्ये घडवून आणून मग युद्ध लढावं आणि अर्जुनासारखंच प्रत्येक जीवाने हा बोध करून घेतला पाहिजे की आपण आपलं स्वधर्म केलं पाहिजे. आणि हे भगवंतांना वाटतंय, त्यासाठी आपल्याला सांगितलेलं हे मार्गदर्शन आहे. आता हे करायला जरी अवघड वाटत असेल ना, तरी हा जो भगवंतांकडे जाण्याचा मार्ग आहे, ही जी आत्म्याची वाटचाल आहे ना, ती आनंद प्रदान करणारी आहे. मन, बुद्धी, इंद्रिय विषयांच्या आहारी गेली तर जीव कसा आहे, दुःखच भोगतो आणि यातून बाहेर कसं पडायचं, शाश्वत आनंद प्राप्त कसा करायचा, ह्याचं ज्ञान आपल्याला भगवद्गीता देते. तर आता हा श्लोक आपण जो बघितला, कर्मण्येवाधिकारस्ते, हा ऐकून सगळ्यांना माहितीये, पण प्रत्यक्ष आचरण करायला हा खूप कठीण आहे. म्हणजे ह्याच्यातला अर्थ समजून आपण घेतला तर इथे भगवंत काय म्हणतायत की अर्जुनाला, की तू कर्माचा अधिकारी आहेस. इथे तू म्हणजे प्रत्येक मनुष्य किंवा जीव हे आपण समजायचंय. प्रत्येक जीव कसा आहे, कर्माचा अधिकारी आहे, पण कर्माच्या फळाचा अधिकारी नाही. कर्म करायचं आहे आणि पुढे काय होणार याचा विचार करायचा नाही, कारण कर्माचं फळ, परिणाम हे कसं आहे, अनेक गोष्टींवरती अवलंबून आहे. एखादा हेतू ठेवून आपण कर्म करायला गेलो तरी ते तसंच होईल असं सांगता येत नाही. अनेक अडथळे येऊ शकतात. त्यामुळे आपली अपेक्षा आणि प्रत्यक्ष परिणाम ह्याच्यामध्ये विसंगती आली तर मनुष्य निराश होतो, त्याला वैफल्य येतं. त्याला वाटतं की मी एवढी धडपड करून हे कर्म केलं आणि त्याचा परिणाम हा असा कसा झाला, मलाच असं का वागवलं गेलं, मला ते पद का नाही मिळालं, मला अमक्या कॉलेजमध्ये ऍडमिशन का नाही मिळाली. म्हणजे कर्म करीत असताना फळ गृहीत धरल्याने दुःख वाटायला येतं. म्हणून भगवंत इथे परत परत सांगतात की तू कर्माचा अधिकार आहेस. तुझ्या वाट्याला आलेलं जे कर्म आहे ना, ते करण्याचा तू उत्तम प्रयत्न कर. आता त्यामुळे समोर आलेलं जे विहित कर्म, फळाची आशा न ठेवता उत्तम प्रकारे कर, असं अर्जुनाला कृष्णाने सांगितलंय. आणि अशा प्रकारे कर्म केल्याने तुझी चित्तशुद्धी होईल, तू ज्ञान प्राप्त करून घेशील. कर्म न करता राहणं हे योग्य नाही. कर्म करायचं सोडूनच दिलं तर शरीर पण राखू शकणार नाही आपण. आता 3ऱ्या, 4थ्या आणि 5व्या अध्यायामध्ये जो कर्मयोग पासून कृष्ण कर्म संन्यासापर्यंत घेऊन जाणार आहेत अर्जुनाला, ही जी वाटचाल आहे ना, त्याची सुरुवात इथे या 2ऱ्या अध्यायातच झालेली आहे. म्हणून कृष्ण इथे म्हणतात की कर्म फळाकडे आसक्ती ठेवू नकोस, पण कर्म न करताही राहू नकोस. म्हणजे आता कोणी विचार केला की कर्म करून मी बंधनातच अडकत असेल तर त्यापेक्षा मी कर्मच करत नाही, असं होत नाही. तर म्हणून कृष्ण इथे सांगतात ते योग्य होणार नाही. कर्म तर करायलाच हवं, पण ते कसं करायला हवं हे आता पुढच्या श्लोकामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. आपण पुढचा श्लोक बघू, 48वा. माताची 1 मिनिट, निष्कर्म म्हणजे काय? हा सांगा. कर्म मी वाचू निष्कर्म का? म्हणजे हा 1 मिनिट. निष्कर्म का कुठे आहे माताजी शब्द? तिथे वरती निष्कर्म पाप आहे, पापमय आहे असं म्हटलंय. हा, निष्कर्म म्हणजे कुठलीही क्रिया न करता न बसणं, करणं. कर्म न करणं. काहीच म्हणजे नाही करणं. अच्छा. हा, काहीच न करणं, निष्क्रिय. निष्क्रिय. अच्छा, हा. निष्क्रिय. निष्काम कर्म वेगळं आहे. आता पुढे येत आहे तेव्हा मी हा. आता ते समजावून सांगते. हा, ओके. 48व्या योजना माताजी, तुम्ही वाचताय का श्लोक? हो, वाचते. हा, वाचा माताजी. योगस्थः कुरु कर्माणि संग त्यक्त्वा धनंजय सिद्ध्य सिद्ध्ययो सोमो भूत्वा समत्वं योग उच्यते. हरे कृष्ण. हरे हरे कृष्ण. वाचू सायली का? माताजी. हो, हा, वाचा. नाही, सायली माताजी हो वाचा. हो हो. हरे कृष्ण. हे अर्जुना, यश आणि अपयशाबद्दलच्या संपूर्ण आसक्तीचा त्याग करून समभावाने तू कर्म कर. तू तुझे कर्म कर. अशा समभावालाच योग असे म्हटले जाते. हरे कृष्ण. हा, हरे कृष्ण. आता हाही महत्वाचा श्लोक आहे. काय सांगितलंय इथे कृष्णांनी हे आपल्याला समजून घ्यायला हवं. आपण आता एक उदाहरण घेऊन समजून घेऊया. आता बँकमध्ये बघा, कॅशियर असतो, त्याच्याजवळ खूप पैसे असतात, बाळगतो तो आपल्याजवळ, अनेक बंडल असतात त्याच्याकडे पैशाची, तो मोजतो, सांभाळून ठेवतो. पण हे सर्व पैसे बँकेचे असतात. तो केवळ आपली ड्युटी करत असतो. त्या पैशांना तो स्वतःचे पैसे समजत नाही. आता इथे कृष्ण तेच सांगताय की कर्तेपणाच्या भावाचा त्याग कर आणि कर्म कर. शरीर, इंद्रिय यांची प्रयत्न करण्याची जी शक्ती आहे ना, ही सर्व भगवंतांनी दिलेली आहे. तसंच कार्य सफल होणार की नाही हे पण भगवंतांवरती निर्भर आहे. मग आपण एकटेच कसे काय करता होऊ, म्हणजे आपण एकटे करता नाही याचा अर्थच कर्माचं फळही आपण एकटे भोगू शकत नाही. त्यासाठी कर्तेपणाची भावना येणं हे योग्य होत नाही.
आता मी एक माध्यम आहे ज्याद्वारे भगवंत हे कार्य करीत आहेत असं आपल्याला मानायला हवं आणि अशा प्रकारे निरासक्त होऊन आपल्याला कार्य कशा प्रकारे केलं पाहिजे, उत्साहाने करत राहायला पाहिजे. आता हे अशा प्रकारे जेव्हा कार्य करतो एखादा व्यक्ती, हे कार्य त्या आत्म्याला संतुष्टी देतं आणि पुढे त्याला प्रगतीच्या मार्गावरती घेऊन जातं. आता एखादा सकाम कर्मी आहे जो काही हेतू मनामध्ये ठेवून अतिशय उत्साहाने कार्य करत असेल, कारण त्याला लाभप्राप्तीची इच्छा आहे, त्याच्या मनामध्ये त्याने हेतू धरलेला आहे आणि त्यानुसारच तो ते कार्य करतोय. तसंच इथे कृष्णांना प्रसन्न करण्याच्या हेतूने भक्त पूर्ण उत्साहाने कार्य करतो. मी स्वतंत्र करता आहे आणि मीच त्याचं फळ भोगणार, मी कृष्णांना का देऊ असं मानणं अयोग्य आहे. योगस्थ कुरु कर्माणी म्हणजे काय, योगस्थित होऊन कृष्णांच्या आनंदासाठी मी कार्य करणार आहे असा विचार आपल्याला असायला हवा. आता हे नक्की काय हे आता आपण समजून घेऊया. आता बघा, रोज सकाळी आपण उठतो ते एका विचाराने उठतो, म्हणजे मी कोणाची तरी आई आहे, कोणाची तरी पत्नी आहे, यानुसार मी कार्य करते. योगस्थ म्हणजे योगामध्ये स्थिर किंवा स्थित होऊन, म्हणजे कुठला तर मी कृष्णांचा अंश आहे, मी त्यांचा सेवक आहे, मी त्यांच्या आनंदासाठी कार्य करते आहे असं समजून आपल्याला कार्य करायचंय म्हणजे योगस्थ. मग पुढचा शब्द आहे संगम त्यक्त्वा, म्हणजे फळाच्या आसक्तीचा त्याग. म्हणजे जे कार्य मी केलं तर ते सिद्ध होईल किंवा नाही या गोष्टीचा मला म्हणजे कर्माच्या फळाचा त्याग करायचा आहे. आता एखादं भौतिक कार्य आपण केलं तर त्याच्यामध्ये यश मिळेल किंवा अपयश मिळेल याची काळजी आपण करायची नाही. जर ते कार्य आपण कृष्णांच्या आनंदासाठी केलं असेल तर ते यशस्वीच कार्य आहे, कारण इथे महत्व आपल्या प्रयत्नांना दिलेलं आहे. आता एखादा शिक्षक जो आता मुलांना अगदी कळकळीने शिकवतो तर त्याचा प्रयत्न महत्वाचा आहे. आता इथे आपण भगवद्गीतेच्या वर्गाला येतो, मी हा वर्ग घेते, तर माझा प्रयत्न कसा असायला पाहिजे की मी कृष्णांच्या आनंदासाठी करते. हा प्रयत्न करताना माझी जबाबदारी कशी असायला हवी, तर मी व्यवस्थित अभ्यास करायला हवा, चुकीच्या ज्ञानाचा मला प्रसार करायला नाही पाहिजे. आता ह्याचा परिणाम काय होईल या चिंतेतून मला मुक्त असायला हवं, कारण मी हे कृष्णांच्या आनंदासाठी करते. जिथे कर्तेपणाची भावना येईल ना तिथे मी ज्ञान दिलं, मी शिकवलं असा त्या व्यक्तीच्या मनामध्ये विचार येईल. तर ह्याला प्रामाणिक प्रयत्न का म्हटलेला आहे ह्याचं उदाहरण सांगण्यासाठी जटायूचं उदाहरण देतात बघा. आता जटायू हा गिधाड होतं ना ते, तर त्याला माहिती होतं रावण किती शक्तिशाली आहे आणि रावण ज्या वेळेला सीतेला घेऊन अपहरण करत होता तर रावणाला थांबवायचा त्याने खूप प्रयत्न केला, आपल्या प्रयत्नांमध्ये तो मागे हटला नाहीये. तर इथे प्रयत्नांना महत्व दिलेलं आहे. तसंच आता अर्जुनाला युद्ध करायचंय ते कृष्णांच्या आनंदासाठी, त्यांच्या आदेशाचं पालन करण्यासाठी. यातून परिणाम काय होणार ही चिंता अर्जुनाला करायची नाहीये. तर आता भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन बघा 18व्या अध्यायात जो श्लोक आहे ना तेव्हा जो तयार होतो युद्ध करायला सज्ज होतो, त्यावेळेला अर्जुन म्हणतो करिष्ये वचनम तव, म्हणजे काय, तुमचा आदेश आहे कृष्णा म्हणून मी युद्ध करतो. किंवा आता आपल्याकडे बघा आपल्या देशाच्या सीमेवरती जे सैनिक असतात ते आपल्या देशाचं हद्दीचं रक्षण करतात, वरिष्ठांच्या आदेशाचं ते पालन करत असतात. सरकारी आदेश जर का असेल तर ते गोळ्या चालवतात. सरकारी आदेश गोळ्या चालवू नका असा असेल तर ते चालवत नाहीत, कारण त्यांचा उद्देश सरकारला प्रसन्न करणे किंवा वरिष्ठांचा आदेश मानण्याचा असतो. सरकारच्या आदेशानुसारच ते कार्य करतात. तसंच निष्काम भावाने आपण जेव्हा कृष्णांच्या आनंदासाठी कार्य करतो त्यातून आध्यात्मिक चेतनेचं शुद्धीकरण होतं. आता जसा बिझनेसमन असतो बघा, त्याचा जिथे फायदा आहे फायदा नसेल तर तो तिथे जास्त काळ थांबवतच नाही, पण जिथे फायदा असेल त्याला दिसलं तर तो 3-4 वेळा तिथे खेपा पण घालायला तयार असतो. तसंच आपल्याला कृष्णांच्या सेवेसाठी कार्य केलं पाहिजे. ज्या गोष्टी आपल्याला कृष्ण सेवेपासून दूर नेतात तिथे वेळ वाया न घालवता, यश अपयश इथे न बघता पूर्ण सामर्थ्याने कार्य करायला पाहिजे. आपला प्रयत्न उत्तम असायला हवा आणि प्रामाणिक प्रयत्न हवा, आणि कृष्ण मग अशा सेवेचा निश्चित स्वीकार करतात. परिणाम काय होईल म्हणजे यश मिळेल का अपयश मिळेल ह्याच्यामध्ये आपली काळजी किंवा चिंता असायला आपण ठेवायची नाही. सम राहायला पाहिजे. परिणाम कसाही असला तरी आपण त्या परिणामामध्ये सम राहायला पाहिजे, म्हणून समत्वम योग उच्चते असाही शब्द आलेला आहे. आता कृष्ण या श्लोकामध्ये म्हणतात ना योगस्थ हो म्हणजे काय, आसक्ती सोड आणि कर्म कर. कर्म कर ही तर आज्ञा सर्वांच्यासाठी आहे, पण कसं कर तर समत्वम योग उच्चते म्हणजे समत्व बुद्धीने कर. जेव्हा आता द्वंद्व समोर असतात की नाही तर
द्वंद्वांना म्हणजे काय, यश किंवा अपयश, निंदा किंवा स्तुती, अशांना जो सामोरा जातो, मग त्याचं मन व्याकुळ होतं की तो डळमळतो, स्थिर राहू शकतो का, हे महत्वाचं आहे. आता जे कर्म करायचं आहे त्याच्याबद्दल आनंद किंवा दुःख न बाळगता ते कर्म कर, असं कृष्ण म्हणतात. आणि मला अर्पण कर. आपण 17व्या अध्यायामध्ये म्हणतो ना, ओम तत्सत आपण शिकलेलो आहे बघा त्याचा अर्थ, तर तेच इथे आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणजे निषिद्ध कर्म तर आपल्याला त्यागलीच पाहिजेत, पण जी नित्य कर्म आपण करणार आहोत ती करत असताना कर्माच्या फळाची अपेक्षा आपल्याला ठेवायला नाही पाहिजेत. कर्तव्य म्हणून आपल्याला ती कर्म केली पाहिजेत आणि कुठल्याही द्वंद्वामध्ये न अडकता समभाव ठेवून आपल्याला केली पाहिजे. आणि ही कृष्णांची आज्ञा या श्लोकामध्ये आपल्याला समजलेली आहे. आता कृष्णांची सेवा मला करायची आहे असा उद्देश जर का असला ना आपला, तर आपली माध्यमं वेगळी वेगळी असू शकतील. आपण कधी जप करू किंवा कृष्णांच्यासाठी एखादा अन्न पदार्थ आपण बनवू किंवा भगवद्गीतेच्या वर्गाचं श्रवण करू, श्रीमद भागवतमच्या पुस्तक वाचू, म्हणजे मार्ग वेगळे वेगळे असतील, पण हेतू किंवा उद्देश एकच आहे आपला. तर यासाठी ज्याचा उद्देश कृष्ण भावनेमध्ये प्रगती करण्याचा आहे, त्याने अशा गोष्टी ज्या कृष्ण भावनेमध्ये प्रगतीला सहाय्यक आहेत त्या आपल्या दिनचर्येमध्ये जोडल्या पाहिजेत, आणि ज्या कृष्ण भावनेतून त्याला दूर नेतात अशा गोष्टी दिनचर्येमधून हळूहळू कमी केल्या पाहिजेत. तर आता आपल्याला हे जे मनुष्याचं शरीर प्राप्त झालेलं आहे, कारण आत्म्याची काहीतरी इच्छा होती आणि ती पूर्ण करण्यासाठी हे शरीर आपल्याला प्राप्त झालेलं आहे. तर आता शरीरात आत्मा म्हणून जरी आपण असलो तरी आपल्याला कार्य कसं करायला हवं, लाभेच्छा न ठेवता करायला हवं. कृष्ण म्हणतात ना, इच्छा ठेवली मनात त्यानुसार लाभ झाला तर हर्ष होईल, लाभ नाही झाला तर दुःख होईल. म्हणून लाभेच्छा न ठेवता केलं पाहिजे. यश किंवा अपयश आलं तरी सम राहून कार्य केलं पाहिजे. कर्तेपणाच्या भावनेचा त्याग करून केलं पाहिजे. कारण ही कर्तेपणाची जी भावना जर का मनुष्यामध्ये आली तर मनुष्य विचार कसा करेल की हे सगळं कार्य मी केलं, दुसऱ्या कोणाला मी ह्याचा लाभ का देऊ. आता ही अशी बुद्धी बंधनाचं कारण आहे आणि परिणामी अर्थातच दुःख भोगण्याचं. पण कृष्ण भावना भावित कार्य कसं आहे, आपण कृष्णांना आनंद देण्यासाठी करतो आणि कृष्णांना आनंद देण्यामध्येच आपल्याला सुख आणि आनंद मिळतो. आपण आपलं सुख कृष्णांपासून वेगळं शोधण्याचा प्रयत्न केला ना तर आपल्याला दुःख मिळतं. आता भागवतमच्या वर्गामध्ये एकदा क्लासमध्ये प्रभूजी म्हणाले होते की जी ही भौतिक सुख दुःख असतात ना, ही माणसाच्या प्रारब्धाने त्याला मिळतात. म्हणजे प्रारब्धामध्ये असतील ना तर ती त्याला मिळणारच, त्याच्यासाठी विशेष कष्ट घेण्याची त्याची गरज नसते माणसाला. आता दुःख मिळावं म्हणून आपण काही प्रयत्न करत नाही, पण दुःख आपल्या वाट्याला येतच ना. तशीच सुख आहेत, प्रारब्धात असतील तर ती मिळणारच. प्रारब्धाची गतीच अशी विलक्षण म्हटली जाते. म्हणजे सुख दुःख जेवढं लिहिलेलं आहे ना ते प्रयत्न केल्याविना त्या माणसापर्यंत येतच, त्याला ते थांबवू शकत नाही कोणी. म्हणजे सुख दुःखाची चिंता सोडून भगवत चिंतनासाठी मात्र आपल्याला प्रयत्न करावे लागतात. तर प्रभूजी प्रल्हाद महाराज ज्या वेळेला गुरुकुल होते, बहुतेक 7व्या स्कंदामधला का 5व्या स्कंदामधलं सांगत होते, आता मला ते नेमकं आठवत नाही, पण प्रल्हाद महाराज गुरुकुलामध्ये त्या इतर असुरांच्या मुलांना हे सांगत असतानाचा तो प्रसंग होता. तर इथे लक्षात काय ठेवायचंय आपल्याला की भक्तीमध्ये आपल्याला प्रयत्न करावे लागतात. प्रारब्धामध्ये जी सुख दुःख आहेत ती आपल्याला मिळतात, पण भक्तीमध्ये प्रगती होण्यासाठी म्हटलं आपल्याला ऍक्टिव्हली प्रयत्न करावे लागतात. प्रारब्धामुळे संपत्ती इत्यादीची आपल्याला जर का प्राप्ती झाली तर भगवत सेवेसाठी ती वापरली पाहिजे. कृष्णांच्या सेवेच्या शिवाय भोगण्याची जी इच्छा असते ना ही आपल्या दुःखाचं कारण बनते. तर आता 49वा श्लोक घेऊ आपण. हा माताजी, हरे कृष्ण. वाचताय योजना माताजी तुम्ही? हा वाचते. दूरेण यवरं कर्म बुद्धियोगा धनंजय बुद्धौ शरणमन्विच्छ कृपणः फलहेतवः. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हे धनंजया, भक्तिमय सेवेद्वारे सर्व निंद्य अशा कर्मांना दूर सार आणि त्या भावनेमध्येच भक्तांना शरण जा, जे आपल्या कर्मफलांचा उपयोग करून इच्छितात, उपयोग घेऊ इच्छितात ते कृपणच आहेत. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता या श्लोकामध्ये कृष्ण म्हणतायत की स्वतःच्या मनमर्जीने न वागता मी तुला आता जे ज्ञान दिलं, जी सद्बुद्धी दिली, आत्मज्ञान दिलं, त्याप्रमाणे अर्जुना तू कर्तव्य कर.
पण अर्जुन शब्द ऐकतोय वरम म्हणजे निंद्य कर्म, आणि म्हणतोय की हे युद्ध करणं म्हणजे यामध्ये तर सर्वांची हत्या करणं आलं, हे सगळं निंद्य कर्मच आहे. आता पुढच्या अध्यायात म्हणजे 3ऱ्या अध्यायामध्ये ह्याबद्दल अर्जुन कृष्णांना आता प्रश्न विचारेल. आता त्याने ऐकलंय आणि तो आता विचारणार आहे प्रश्न की युद्ध हे निंद्य कर्म आहे कृष्ण, मग तुम्ही मला का करायला सांगता आहात. तर इथे परत कृपण बद्दल कृष्ण बोलतात. कृपण म्हणजे आपण म्हटलं ना, जो कर्मफळाकडे आसक्त आहे किंवा लोभी आहे, आणि असे लोकच कर्मफळाचा भोग घेऊ इच्छितात आणि कर्मबंधनामध्ये अधिकच गुंततात. तर केवळ कृष्ण भावना भावित कार्य केल्याने आपल्याला कर्मबंधनातून ती कार्य मुक्त करत असतात. तर त्यामुळे कृष्ण भावनेच्या व्यतिरिक्त केलेली जी कार्य असतात ना, या सगळ्यांना निंद्य कर्म किंवा ह्यवरम असं म्हटलेलं आहे. आता इथे या श्लोकामध्ये कृष्ण म्हणतात ना की बुद्धियोगापेक्षा कर्म हे गौण आहे. तर यामुळे आता इथे अर्जुनाचा गोंधळ उडतो, कारण एकीकडे कृष्ण बघा आधीच्या श्लोकामध्ये काय म्हणाले आहेत की कर्म तर करायलाच पाहिजे, आणि एकीकडे आता इथे कृष्ण बुद्धियोगाला महत्व देत आहेत. तर नेमकं काय करायला पाहिजे. आता हे अज्ञानातून आलेला जरी प्रश्न असला ना, तरी इथे अर्जुनाची जिज्ञासू वृत्ती आपल्याला समजून येते. ज्ञान जाणून घेण्याची त्याची क्युरिओसिटी, ज्याला जिज्ञासा म्हणतात, त्याची इच्छा दिसते. ज्याला जिज्ञासाच नसेल तर तो ज्ञान प्राप्त करण्याची आणि त्याला बोध होण्याची शक्यताच राहत नाही. म्हणून ज्ञान जाणून घेण्याच्या प्रक्रियेमध्ये शंका पडतात, आणि त्यांचं निरसन जोपर्यंत गुरूंकडून होत नाही तोपर्यंत साधनेला गती पण येत नाही. तर क्युरिओसिटी इज द मदर ऑफ ऑल नॉलेज त्यासाठी म्हटलं जातं बघा. तर साधनेला जर का पुढे गती यायची असेल, प्रगती करायची असेल, तर जे अडथळे आपल्या साधनेमध्ये आहेत, ज्या अडचणी आहेत ना, त्या गुरूंकडून आपल्याला नीटपणे समजून घेतल्या पाहिजेत. आणि गुरु ही शिष्याची ही जी तळमळ असतात ना, ती जाणतात आणि योग्य प्रकारे मग त्याचं मार्गदर्शन पण करतात. जेव्हा शिष्याची इच्छा असते ज्ञान जाणून घेण्याची, मग अशा वेळेला ती इच्छा जर का तीव्र असेल, तर मग बिकट परिस्थिती जर असेल, प्रतिकूल परिस्थिती जरी असेल ना, तरी तो मात करून त्या मार्गामध्ये पुढे जातो, साधना करतो. तर त्यामुळे आता आपण समजून घेऊया की इथे आता बुद्धियोग म्हणजे बुद्धी भगवंतांच्या बरोबर जोडून घेणं हे श्रेष्ठ आहे. कारण कर्मफळामध्ये अत्याधिक आसक्त व्यक्ती सगळ्या कार्यामध्ये लाभ काय आहे ह्यावरच लक्ष ठेवून असतो. असाच विचार असतो, मी हे केलं तर ह्याच्यातून मला काय मिळणार. आणि भगवंतांबरोबर बुद्धी जोडल्याने व्यक्ती सर्व प्रकारची कर्म करीत असतो, पण त्याला कर्मफळाची अपेक्षा नसते, कारण तो भगवंतांच्या आनंदासाठी कार्य करत असतो. स्वतःच्या वेगळ्या लाभाची त्याला इच्छा नसते, भगवंतांना प्रसन्न करण्यामध्येच त्यालाही आनंद असतो. तर याला निष्काम कर्म म्हटलेलं आहे. आता परत एकदा आपण समजून घेऊया निष्काम कर्म म्हणजे काय, कारण हे आपल्याला समजणं खूप आवश्यक आहे. निष्काम कर्म म्हणजे काय की आपण कर्म तर करतोच बघा, त्या कर्माची प्रतिक्रिया पण असते, पण या कर्माच्या प्रतिक्रियाकडे, कर्मफळाकडे आपली आसक्ती नसते. आता का नसते, कारण कर्म आपण कृष्णांच्या आनंदासाठी करीत असतो, आणि कृष्णांना प्रसन्न करण्यातच आपल्यालाही आनंद मिळतो. हा आनंद कर्मफळापासून मिळावा ही इच्छा त्यामुळे आपल्याला राहत नाही. कर्म करण्यातच आपण आनंद प्राप्त करत असतो, मिळालेला आहे आपल्याला, त्यामुळे कर्मफळाकडे अनासक्ती आहे. आता उदाहरणार्थ जसं मी आता एक चित्र, म्हणजे मी चित्रकार आहे, मी चित्र काढते, तर मी कृष्णांच्या गोवर्धन लीलेचा प्रसंग चित्र म्हणजे तो प्रसंगाचं मी चित्र काढलंय. आता कृष्णांच्या सेवेमध्ये काढलेलं आहे, त्यांच्या आनंदासाठी मी हे कार्य केलेलं आहे, आणि हे कार्य मी उत्साहाने केलं, एकाग्रतेने केलं, मनपूर्वक केलं. आता या कार्याचं फळ काय असेल, तर माझं इतरांकडून कौतुक होईल. पण माझा आनंद या कार्याच्या फळावरती अवलंबून नाहीये, कारण कार्य करतानाच मला आनंद प्राप्त झालेला आहे. कौतुक झालं नाही झालं ह्याच्यावरती माझा आनंद आता निर्भर नाहीये. चित्र मी कृष्णांच्यासाठी काढत असताना मला या कार्याचा आनंद मिळालेला आहे, कारण मी हे कार्य कृष्णांच्या प्रसन्नतेसाठी केलेलं आहे. तर ह्याला निष्काम कर्म असं म्हणतात. आता आपण पुढचा बघूया श्लोक, 50वा श्लोक बघू. हा, वाचा माताजी. माताजी तुमची परवानगी असेल तर एक रिक्वेस्ट होती. मिनल माताजी फार छान श्लोक वाचतात, त्यांना सांगा वाचायला. हा, मग हरे कृष्ण मिनल माताजी वाचा ना, तुम्ही वाचा. बरोबर. मिनल माताजी आहे आहेत. आहे. ऐकू येतोय आवाज? हो हो येतोय माताजी. हरे कृष्ण. बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृत दुष्कृते तस्माद्योगाय युज्यस्व
योगः कर्मसु कौशलम्. हा हरे वाचा. कृष्ण. हा वाचा माताजी, हरे तुम्ही कृष्ण. वाचा. भक्तिपूर्ण सेवेमध्ये संलग्न झालेला मनुष्य या जन्मात सुद्धा चांगल्या आणि वाईट कर्मांपासून मुक्त होतो. म्हणून योगयुक्त होण्याचा प्रयत्न कर, कारण योग हेच सर्व कर्मातील कौशल्य आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता इथे कृष्ण सांगतात की योग कर्मसु कौशलम. म्हणजे आता जसं की एखादा व्यक्ती भौतिक कर्म करताना दिसतो, पण मनामध्ये सर्व फळ तो कृष्णांना अर्पण करतो, अनासक्तीने ह्या जगामध्ये राहतो. सर्व काही भगवंतांचंच आहे, माझं शरीर, मला बुद्धी, सर्व काही भगवंतांनी दिलेलं आहे आणि जे काही कार्य करतो आहे तो भगवंतांच्या आनंदासाठी करतोय आणि कार्याचं फळही तो भगवंतांना अर्पण करतो आहे. आता जसं की एखाद्या बंगल्यामध्ये बंगल्याचा मालक आहे आणि त्याच्या बंगल्यासमोर बाग आहे आणि त्याने माळ्याला फुलझाडांचं बीज वगैरे आणून दिलं आणि माळ्याने ते जमिनीमध्ये लावलं, त्यातून पुढे रोपं तयार झाली, छान फुलं आली त्यावरती. मग या माळ्याने त्या फुलांचं काय केलं पाहिजे? मालकाला दिली पाहिजेत, कारण ती बाग मालकाची आहे, पण आणि बीजही मालकानेच आणून दिलेलं आहे. तर जेव्हा माळी आता फुल मालकाला देतो, तेव्हा त्याला काम करण्याचा मोबदला पण मिळतो, वेतन मिळतं त्याला दर महिन्याला. आणि असं त्याने नाही केलं तर तो विचार जर का माळी करू लागला की बीज मी पेरलं, काम मी केलं, बागेमध्ये पाणी मी घातलं, तर फुलं माझी सगळी, असं हा माळी म्हणू शकत नाही. आता हेच कृष्णांनी आपल्याला इथे या श्लोकामधून शिकवलंय की माझ्या आनंदासाठी कार्य करून कर्मफळाची आसक्ती न ठेवता तू जर का जगलास तर तुझी शुद्धी होईल, चित्तशुद्धी होईल आणि या प्रकारे कर्मशः चित्तशुद्धी होऊन तू भगवद्धामामध्ये येऊ शकशील. आता या श्लोकामध्ये योग कर्मसु कौशलम हे शब्द खूप महत्वाचे आहेत. याचा अर्थ काय की आपण जे पण कर्म करीत असू ना ते चांगलं केलं की झालं असा होत घ्यायचा नाहीये आपल्याला. हा योगचा अर्थ नाहीये. योग कर्मसु कौशलम म्हणजे कर्म तर चांगलं करायलाच पाहिजे, पण ते अशा प्रकारे केलं पाहिजे की त्या कर्माच्या द्वारे आपण भगवंतांच्या बरोबर जोडले जाऊ किंवा भगवंतांच्या बरोबर आपल्याला योग साधता येईल. आता कोणी उत्तम स्वयंपाक केला, कोणी उत्कृष्ट चित्र काढलं, हा योग होत नाही. त्यांनी त्यांची कला उत्तम पद्धतीने दाखवली असं म्हणता येईल. पण जेव्हा कर्म भगवंतांच्यासाठी केलं जातं आणि कर्माचं फळही भगवंतांना अर्पण केलं जातं तेव्हा तो कर्मयोग होतो. आता 51वा श्लोक बघू आपण. हरे कृष्ण. मिनल माताजी वाचता. कर्म. हरे कृष्ण. कर्मजं बुद्धियुक्ता हि फलं त्यक्त्वा मनीषिणः जन्मबन्धविनिर्मुक्ता पदं गच्छन्त्यनामयम्. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. याप्रमाणे भगवंतांच्या भक्तिपूर्ण सेवेमध्ये संलग्न होऊन महान ऋषीमुनी अथवा भक्तगण भौतिक जगातील कर्मफलातून मुक्त होतात. अशा रीतीने ते जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्त होतात आणि सर्व दुःखांच्या पलीकडील स्थानाची म्हणजे भगवत धामाची प्राप्ती करतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता जे भक्तगण असतात ते या प्रकारचं कार्य करतात आणि या भौतिक जगातून आपली सुटका करून घेतात. बघा इथे मार्ग पण सांगितला कृष्णांनी भौतिक जगातून निघून त्यांच्या धामामध्ये जाण्याचा. आता भौतिक जग हे कसं आहे, अत्यंत क्लेशदायक आहे, अनेक संकटांनी घेरलेलं आहे आणि अज्ञानामुळेच इथे लोक कठोर असे परिश्रम करतात आणि मग त्याच्यामध्ये ते गुरफटले जातात. आता या कर्म करून मिळणारे जी फळं असतात ती कधी त्यांना सुख मिळेल, कधी दुःख मिळेल. आता या भौतिक जगामध्ये कसं आहे, सगळं तात्पुरत्या स्वरूपाचं आहे. सुख जरी असेल तरी सुख मिळतं आहे हा मुळातच भ्रम आहे, कारण भौतिक जगातल्या सगळ्या गोष्टी अशाश्वत स्वरूपाच्या आहेत. पण अज्ञानामुळे व्यक्ती हे समजू शकत नाही. आता जो ज्ञान घेतो, गुरूंच्या आदेशाचं पालन करतो, स्वतःला कृष्णांचा सेवक मानून भगवंतांना सर्वश्रेष्ठ मानून त्यांच्या सेवेमध्ये संलग्न होतो, तो या जगामधून जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटू शकतो आणि जिथे क्लेश नाही, जिथे जन्म मृत्यू नाही, अशा शाश्वत आनंदमयी भगवत धामाची प्राप्ती करू शकतो. तर आपण थोडंसं इथे तात्पर्यामधला भाग वाचून घेऊ पहिला.
हम्म. हरे कृष्ण माताजी, इथून वाचता का? योजना माताजी, विश्वामध्ये कुठेही. हा, विश्वामध्ये, एक मिनिट माताजी, आहे विश्वामध्ये बघा. आणि कोणत्याही प्रकारचे शरीर क्लेशविरहित जीवन देऊच शकत नाही, हे हे त्यांना माहिती नसते. जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधी ही जीवनाची दुःखे भौतिक जगतात सर्वत्र आढळतात. परंतु भगवंतांचा सनातन सेवक म्हणून जो स्वतःचे स्वरूप जाणतो आणि याप्रमाणे भगवंतांच्याही रूपाचे ज्याला ज्ञान होते, तो स्वतःला पुरुषोत्तम श्री भगवंतांच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये संलग्न करतो. यामुळे स्वाभाविकतःच तो भौतिक क्लेशदायी जीवन आणि काळ व मृत्यू यांचा यत्किंचितही प्रभाव नसणाऱ्या वैकुंठ लोकात प्रवेश करण्यास पात्र बनतो. स्वतःची मूळ स्वरूप स्थिती जाणणे म्हणजे भगवंतांचे दिव्य स्वरूपही जाणणे होय. जो चुकीने जाणतो की आत्म्याचे आणि भगवंतांचे स्वरूप हे एकाच स्तरावरचे आहे, तो अंधकारात आहे असे जाणावे आणि यामुळेच तो भगवंतांच्या भक्तिपूर्ण सेवेमध्ये संलग्न होऊ शकत नाही. असा मनुष्य स्वतःच भगवंत बनतो आणि या प्रकारे जन्म मृत्यूच्या चक्रात पडण्याचा मार्ग स्वतःच मोकळा करतो. तथापि जो जाणतो की भगवंतांची सेवा करणे ही आपली स्वरूप स्थिती आहे, तो स्वतःला भगवंतांच्या सेवेमध्ये संलग्न करतो आणि तत्काळ वैकुंठ लोकात प्रवेश करण्यास पात्र होतो. भगवंतांची सेवा म्हणून केलेले कर्म म्हणजेच कर्मयोग किंवा बुद्धियोग होय, किंवा स्पष्ट शब्दात सांगावयाचे तर हीच भगवत भक्ती होय. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आता इथे या ना श्लोकामध्ये फलम त्यक्त्वा मनीषिणम असा एक शब्द आलेला आहे. तर म्हणजे काय की कर्म फळाचा त्याग. आता त्यामुळे ऋषी मुनी किंवा भक्त हे जे श्रेष्ठ जीव आहेत ना, ज्यांनी ज्ञान प्राप्त केलंय, की बुद्धी कृष्णांच्या ठिकाणी त्यांची स्थिर झाली आहे, ते कर्मफळाचा त्याग करून जन्म मृत्यूच्या चक्रातून आपली सुटका करून घेऊ शकतात आणि भगवद्धामाची प्राप्ती करू शकतात. जन्म मृत्यूचं चक्र काय आहे? कारण कर्माचे चांगले वाईट परिणाम भोगण्याच्यासाठी आणि विविध इच्छा पूर्ण करण्यासाठी नवीन देह प्राप्त होतो. आता स्वतःला शरीरच मानून कर्म केल्याने, कर्मच्या फळाकडे आसक्ती असल्याने हे चक्र सुरूच राहतं. जोपर्यंत आत्मा काय आहे, त्याचं नातं आत्म्याचं भगवंतांकडे काय आहे आणि आत्म्याचं सुख कशामध्ये आहे हे जोपर्यंत समजत नाही, तोपर्यंत हे असंच सुरू राहतं. आणि जर कोणाला हे समजलं, म्हणजेच आत्मसाक्षात्कार झाला, तर हे शरीर असतानाच तो कृष्णांच्या बरोबर जोडलेला असतो. म्हणजे कृष्ण भावना भावित असतो. शरीराचा अंत होईल तेव्हा होईल, पण शरीर असेपर्यंत तो कृष्ण भावना भावित कार्यातच संलग्न राहतो. आता आपण 22वा श्लोक बघू. नाही, 22वा नाही, 52वा. हा हा, वाचा माताजी. हरे कृष्ण. यदा ते मोहकलिलं बुद्धिर्व्यतितरिष्यति तदा गन्तासि निर्वेदं श्रोतव्यस्य श्रुतस्य च. हरे कृष्ण. हरे कृष्ण. जेव्हा तुझी बुद्धी या मोहरूपी घनदाट अरण्याच्या पार होईल, तेव्हा तू जे सर्व ऐकलेले आहेस आणि जे सर्व ऐकवायचे आहे त्या सर्वांबद्दल उदासीन होशील. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मोह कलिलम बुद्धी म्हणजे या अज्ञानातून जेव्हा तू बाहेर पडशील, तेव्हा तुला सर्व काही स्पष्ट समजेल असं कृष्ण म्हणतात. अज्ञानामुळेच आपण भौतिक जग अशाश्वत आहे त्याच्यासाठी आसक्त आहोत, जन्म मृत्यू जरा व्याधी भोगत आहोत. आता कर्मानुसार अनेक बरी वाईट फळं आपण भोगतो, नवीन शरीर घेतो, पण परत आहार निद्रा भय मैथून यामध्येच जन्म वाया जातो. तर या चक्रातून वारंवार आपण जात राहतो. तर या चक्राच्या बाहेर पडू इच्छितो, तो काय करतो? ज्ञान प्राप्त करतो, ते आचरणात आणून आपल्यामध्ये योग्य ते बदल घडवून आणतो. आता जेव्हा ज्ञान घेतो तेव्हा अशाश्वत भौतिक जगाचं स्वरूप त्याला समजतं आणि मग या भौतिक जगाबद्दल त्याला प्रेम वाटत नाही, तो उदासीन होतो. कारण ह्या भौतिक जगाचं जे तात्पुरतं स्वरूप आहे हे तो जाणतो की हे मला बंधनात अडकवतं, परत परत जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये हे ओढून घेतं. हे ज्ञान असल्याने आता भौतिकाकडे तो अनासक्त असतो. हा, आता 53वा माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. श्रुतिविप्रतिपन्ना ते यदा स्थास्यति निश्चला समाधावचला बुद्धिस्तदा योगमवाप्स्यसि. हरे कृष्ण. हरे कृष्ण. जेव्हा तुझे मन वेदांच्या डौलदार अलंकारिक भाषेने विचलित होणार नाही आणि जेव्हा ते आत्म साक्षात्कारामध्ये समाधिस्थ होईल,
तेव्हा तुला दिव्य भावनेची प्राप्ती होईल. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता ज्याचं मन समाधिस्थ झालंय म्हणून समाधौ अचला, म्हणजे ज्याला कृष्ण भावनेचा साक्षात्कार झाला आहे तो कसा आहे, सेल्फ रिअलाइज्ड आहे, आत्मसाक्षात्कार झालेला आहे त्याला. तर तेव्हा कृष्ण स्वामी आहेत, मी त्यांचा सेवक आहे, या स्वरूपाचं ज्ञान त्याला झालेलं आहे. कृष्ण भावना भावी जगणं, जीवन जगणं म्हणजे त्याचं एकमेव ध्येय हेच त्याचं म्हणजे आत्मसाक्षात्कार झालेल्या व्यक्तीचं ध्येयच हे असतं की कृष्ण भावना भावित जीवन जगणं. आता वेदांच्या भाषेने तो विचलित होत नाही असा व्यक्ती, कारण वेदांची भाषा अलंकारिक आहे हे त्याला माहिती असतं. वेदांचं पूर्ण ज्ञान न घेता मनुष्य सकाम कर्म जेव्हा करू लागतो तेव्हा तो कर्मबंधनामध्ये गुरफटत जातो. देवी देवतांची उपासना जरी करीत असला तरी अप्रत्यक्षपणे तो भगवंतांचीच उपासना करीत असतो. पण जो कृष्ण भावना भावित कार्य करत असतो तो प्रत्यक्षपणे भगवंतांच्या सेवेमध्ये नियोजित झालेला असतो. तो जे काही करतो ते कृष्णांच्या साठीच करतो आणि बंधनातून मुक्त होत जातो त्याप्रमाणे. तर त्यासाठी हे ज्ञान नीटपणे अगदी व्यवस्थितपणे प्रमाणित आध्यात्मिक गुरूंकडून आपल्याला समजून घेतलं पाहिजे, कारण हे ज्ञान आपल्याला जन्म मृत्यूच्या चक्रात अडकवेल तरी किंवा जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त तरी करेल, कायमची सुटका करेल. म्हणून योग्य रीतीने हे ज्ञान आपल्याला जाणून घेतलं पाहिजे. आता 54वा. हरे हा कृष्ण. श्लोक म्हणू. अर्जुन उवाच स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव स्थितधिः किं प्रभाषेत किमासीत व्रजेत किम. हरे कृष्ण. हरे कृष्ण. अर्जुन म्हणाला, हे कृष्ण, ज्याची भावना अशी समाधीस्थ झाली आहे त्याची लक्षणे काय आहेत? तो कसा आणि कोणत्या भाषेत बोलतो? तो बसतो कसा आणि चालतो कसा? हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता हे जे कृष्णांनी सांगितलंय ते वर्णन ऐकल्यावरती अर्जुनाला आश्चर्य वाटतं की या द्वंद्वाच्या पलीकडे जायचं आहे, बुद्धी तिथे स्थिर करायची आहे, कर्म करायची आहेत पण कर्मफळावरती आसक्ती ठेवायची नाहीये. तर मग अर्जुन इथे म्हणतो की ही जी स्थिती तुम्ही मला सांगितली स्थिर बुद्धी होण्याची, असा स्थितप्रज्ञ ज्याला म्हटलेला आहे तो असतो कसा, तो चालतो कसा, तो बोलतो कसा, याची उत्तरं आता कृष्णांनी पुढच्या श्लोकामध्ये म्हणजे 55व्या श्लोकापासून यावरती ज्ञान द्यायला सुरुवात केलेली आहे. ते आपण पुढच्या वेळी बघूया. आता इथे ह्यापासून पुढे जे श्लोक आहेत ना ते स्थिताधीर मुनींबद्दल आपल्याला ज्ञान देतात. स्थिताधीर मुनी म्हणजे कृष्ण त्यांच्याबद्दल बोलतात जो कर्तव्य करतोय पण कसा आहे स्थिताधीर मुनी, कर्मफळाकडे अनासक्त आहे. म्हणजे बुद्धियोग कृष्ण आपल्याला समजावून सांगणार आहेत आता या श्लोकामध्ये. आतापर्यंत बघा इथे प्रश्न अर्जुन विचारतो की असा बुद्धियोगामध्ये जो संलग्न असलेला स्थिताधीर मुनी आहे त्याची लक्षणं कोणती आहेत, म्हणजे तो बोलतो कसा म्हटलेला आहे ना. तर आता जसा बघा एक भौतिक जगामध्ये आपण बघतो कोणी व्यक्ती धनाढ्य असेल तर त्याचं घर आहे, त्याची गाडी आहे, त्याचे कपडे आहेत, हे आपण त्याचं एकंदरीत बघून आपण समजू शकतो की ह्या माणसाकडे खूप धन आहे. किंवा कोणी आजारी व्यक्ती आहे त्याच्या चेहऱ्याकडे बघून आपल्याला समजतं की हा आजारी आहे. किंवा कोणी बुद्धिमान व्यक्ती असेल तर तो बोलण्यावरून त्याच्या समजतं की हा बुद्धिमान आहे. तसंच इथे अर्जुन विचारतोय की हा जो स्थितप्रज्ञ आहे त्याचा व्यवहार कसा असतो, वेगवेगळ्या परिस्थितीत तो कसा चालतो, कसा वागतो, कसा बसतो. तर हे आता आपण पुढच्या वेळेला समजून घेऊया 55 श्लोकापासून पुढे. आता इथे रेकॉर्डिंग मी थांबवते, तुमचे काही प्रश्न असतील तर मी घेते.